आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती अशोक खरात आणि त्यानंतर दुसऱ्या फाईलची जी नरहरी झिरवळ. राज्याचे मंत्री, एक फाईल बाहेर येते तोपर्यंत दुसऱ्या फाईलची चर्चा. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण बरंच गरम झालेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची विकेट पडणार का? राष्ट्रवादीमुळे सरकारच्या प्रतिमेला जो धक्का लागत आहे त्याचा परिणाम नेमकं काय होणार याची चर्चा सुरू असतानाच नरहरी झिरवळ यांनी जे हिरवळ दाखवलं, यांनी जे कृत्य केलं, त्याचा जो व्हिडिओ समोर आलाय, कथित व्हिडिओ, त्यामुळं मात्र एकूणच नेत्यांची बदनामी, नेत्यांची कारस्थानं, नेते कोणत्या स्तरावर पोहोचू शकतात हे सगळंच आता पुढं आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं नरहरी झिरवळ कोण? कारण आपल्या समोर गेल्या 2 दिवसात जी प्रतिमा त्यांची उभी राहिली ती प्रतिमा आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांची असलेली प्रतिमा, यात जमीन आसमानचा फरक नक्की आहे. आदिवासी नेता, चांगलं बोलणारा, सगळ्यांशी चांगलं संबंध असणारा, काम करणारा, प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारा, एक प्रामाणिक नेता, अशी आपल्या राज्यातल्या अनेकांच्या मनातली ही प्रतिमा होती. पण या प्रतिमेला एका व्हिडिओनं छेद गेला. नेमकं कोण हे नरहरी झिरवळ? खरं तर त्यांचा प्रवास अनेक पक्षातला, अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, शेती करणारे, बांधकाम मजूर म्हणून काम करणारे नरहरी झिरवळ ग्रामपंचायत सरपंच पासून त्यांचा इतिहास सुरू झाला. ग्रामपंचायतला ते उभे राहिले, पंचायत सदस्य झाले, जनता दलाच्या वतीनं त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली, त्यानंतर काँग्रेसच्या वतीनं पंचायत समितीची निवडणूक लढवली, उपसभापती झाले, त्यानंतर काँग्रेसच्याच वतीनं जिल्हा परिषद लढवली, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला आणि विधानसभा लढवली. दिंडोरी मतदारसंघ एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल 4 वेळा ते निवडून आले. खरं तर शरद पवारांचे ते लाडके. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि ते गेले अजित पवारांच्याकडे आणि नंतर झाले अजित पवारांचे लाडके. मुळात 3-4 वर्षापूर्वी झिरवळ हे प्रकाश जोतात आले, जेव्हा ते विधानसभेचे उपसभापती होते, म्हणजे उपाध्यक्ष होते. तेव्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून जेव्हा संधी मिळाली आणि त्याच वेळी नेमकं महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं सरकार आलं. या दरम्यान त्यांनी जे काही निर्णय दिले कोर्टात, या निर्णयाला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळं महाराष्ट्राला पहिल्यांदा नरहरी झिरवळ हे नाव माहीत झालं. त्या विधानसभेच्या एकूण हालचालीत जे महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकारचं जे काय राजकारण झालं, सरकार गेलं, नवीन सरकार आलं, त्याचवेळी झिरवळ यांची चर्चा झाली. मुळात अनेकदा त्यांची चर्चा होती त्यांच्या विदेश दौऱ्यामुळे. अनेक देशात त्यांनी दौरा केला. दौऱ्यात त्यांच्या अतिशय साध्या भोळ्या, कासोटा नेसणाऱ्या पत्नी असायच्या. त्यामुळे तो फोटो व्हायरल व्हायचा आणि त्यांच्याविषयी एक वेगळी प्रतिमा म्हणून चर्चा व्हायची. म्हणजे अगदी आदिवासी पाड्यातल्या लोकांच्या बरोबर नृत्य करणं असू दे किंवा त्यांच्याशी मिळून वागणं असू दे, या सगळ्यामुळं झिरवळ यांची प्रतिमा वेगळी होती. पण आता मात्र पूर्ण टर्न संपूर्ण राज्यात त्यांच्याबद्दल झालेला आहे. कारण मंत्री झाल्यापासून एकूणच त्यांच्याविषयी आर्थिक ज्या मागण्या होत्या त्यामुळं एक बदनामी त्यांची सुरू झाली होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्याच कार्यालयात त्यांचाच लिपिक PA 35,000ची लाच घेताना पकडला गेला. तिथूनच पुन्हा एकदा झिरवळ नव्यानं चर्चेत आले.
त्या प्रकरणात त्यांना अभय मिळालं, माझा काही संबंध नाही असं त्यांनी पटवून दिलं. पण फार दिवस हा अभय राहिला नाही. आता नव्यानं पुन्हा प्रकरण आलेलं आहे. जेव्हा अजित पवार यांचं अपघाती निधन झालं तेव्हा सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं ही पहिली मागणी झिरवळ यांनी केली. त्यामुळे पुन्हा ते चर्चेत आले होते. या सगळ्या राष्ट्रवादीच्या राजकारणातही ते वादग्रस्त ठरत गेले होते. अशोक खरात प्रकरण झालं, रुपाली चाकणकर यांना ते प्रकरण सेकलं, त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं. अजूनही महिला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. याची प्रचंड चर्चा सुरू असतानाच हा नवा व्हिडिओ आला, जो झिरवळ एका तृतीयपंथी बरोबर शासकीय कार्यालयात जे काही चाळे करतात त्याचा संदर्भातला हा कथित व्हिडिओ खोटा आहे, तो तयार केला आहे, एआने केला आहे, असं सगळ्या सुरू होतील. पण आता सगळ्या महाराष्ट्राने व्हिडिओ बघितला आहे, नेमकं काय आहे ते कळालेलं आहे. अशा वेळी आता राष्ट्रवादीची ही 4थी विकेट पडणार का याची चर्चा सुरू झाली. कारण यापूर्वीच धनंजय मुंडेंची पहिली विकेट पडली, माणिकराव कोकाटेंची दुसरी विकेट पडली, रुपाली चाकणकर यांचं अध्यक्षपद गेलं, आता झिरवळांचं मंत्रिपद. आता या सगळ्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मात्र कसोटी निश्चितपणे लागणार आहे. कारण निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री आदेश देतीलच, पण निर्णय खरा घ्यावा लागणार आहे तो सुनेत्रा पवार यांनाच. कारण मंत्रिपद न मिळालेले, मंत्रिपद गेलेले अनेक जण अस्वस्थ आहेत, त्यांना मंत्रिपद पाहिजे आहे. आणि याच इच्छेतूनच हा व्हिडिओ 7 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आत्ता अतिशय परफेक्ट वेळी बाहेर काढलेला आहे. म्हणजे निशाणा साधलेला आहे. त्यामुळे आता या निशाणात त्यांचा कसा परफेक्ट बसणार यावरच बरंच काही अवलंबून आहे. येत्या 2-3 दिवसात या संदर्भातल्या हालचाली निश्चितपणे होतील. पण एकूणच महाराष्ट्राला एक वेगळी प्रतिमा ज्या नरहरी झिरवळ यांची अनेक वर्षे होती ती मात्र आता पूर्ण बदललेली आहे. जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, नंतर राष्ट्रवादी अजित पवार गट असा एकीकडचा राजकीय प्रवास, 4 वेळा आमदार, मंत्री, उपाध्यक्ष विधानसभेचे, कार्यकारी अध्यक्ष विधानसभेचे, अशा अनेक पदावर काम केलेल्या नरहरी झिरवळ यांनी ज्या पद्धतीने हिरवळ शोधली ती मात्र निश्चितपणे वादग्रस्त ठरलेली आहे. एकूणच सरकारच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेलं आहे. कारण ज्या काही व्हिडिओ आता बाहेर येत आहेत ते पाहता महायुती सरकार आता कोणता निर्णय घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साफसफाईसाठी कोणता निर्णय घेणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. टार्गेट सुरू झालेलं आहे. हायलाईट काही व्यक्तींच्यावर आता केलं जात आहे. त्यामुळे अशा वेळी जमिनीवर राहणारा एक नेता आपली मूळ ओळख पुसून दुसरी ओळख निर्माण केली, ती स्वतःच्या या अशा दुष्कृत्यामुळेच झालेलं आहे. त्यामुळे बघूया आता नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढं काय होणार ते. धन्यवाद.